हॅलो गाईज, वेलकम टू द चॅनल। आता आपण जाणार आहोत नेपाळला। तर आपण आता आहोत न्यू दिल्ली स्टेशनला। न्यू दिल्लीवरून आपण जाणार गोरखपूरला, अर्ली मॉर्निंग पोहोचणार। गोरखपूरवरून आपण आहोत जाऊ सनौलीला, सनौलीवरून बॉर्डर क्रॉस करून पोहोचू नेपाळला। तर आपली अशी 5 दिवसाची ट्रिप असणार आहे। तर मी डिस्क्रिप्शन मध्ये आयटिनरी पोस्ट करेन आणि खर्च पण पोस्ट करेल। तर मिनिमम खर्चामध्ये आपण नेपाळ करू शकतो असं ठरवूया आणि मी पोस्ट करेल पूर्ण डिटेल्स आणि ब्लॉगची सुरुवात करूया। इकडनं आता आम्ही गेलेलो उत्तराखंडला। उत्तराखंडवरती आम्ही गेलेलो जिजूच्या गावी, तिकडनं आलोय परत दिल्लीला। दिल्लीवरून आता आम्ही जाऊ गोरखपूर ते नेपाळ, नेपाळवरून रिटर्न गोरखपूर, गोरखपूर ते परत दिल्ली आणि त्यानंतर जाऊ घरी। क्या बात कर रहे हैं? आता आम्ही इथे पोहोचलो सनौली बस स्टॉपला। गोरखपूरवरनं बस पकडली आम्ही 150 पर पर्सन। बस 4-5 तास लागतात यायला बसने आणि टॅक्सी तुम्हाला घेते 500-600 रुपये। जर तुम्ही बोलून वगैरे पैसे कमी करू शकाल तर तसं डायरेक्ट येऊ शकता। आणि गोरखपूरचं जे बस स्टॉप आहे ते वॉकिंग डिस्टन्सवर आहे, 10 मिनिट्स लागतात ना, 7 to 10 मिनिट्स लागतील तुम्हाला चालत पोहोचायला। तर तुम्ही तो एक ऑप्शन कन्सिडर करू शकता। तर आम्ही पोहोचलो इथे सनौली। इकडनं आम्ही बस स्टॉपवरनं जाऊ नेपाळ बॉर्डरला आणि नेपाळ बॉर्डरवरनं क्रॉस करू। मग आता पुढचा व्लॉग नेपाळमध्ये पाहिजे। कसं वाटतंय? पहिली इंटरनॅशनल ट्रिप आणि पाय बघा काय करून घेतलंय पोरीने, चिखलात पाय घातलेला आहे। भरोसा होतोय का जातोय आपण? नाही, अजून भरोसाच होत नाही आहे। पोहोचलोय, बॉर्डर क्रॉस करायच्या जवळ पोहोचलोय पण भरोसा होत नाही। आता कदाचित इथे बॉर्डर क्रॉसिंग पण वॉकिंग डिस्टन्सवर आहे बहुतेक बॉर्डर आणि सनौली बस स्टॉप पासून। तर बघूया। तर आम्ही पोहोचलो इथे नेपाळला। आता बॉर्डर क्रॉस केली आहे जस्ट। काय ना, तुमचं फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे डिटेल्स विचारणार, बॅग चेकिंग करणार बस। आणि जर इन केस त्यांनी झेरॉक्स मागितलं तर तुम्ही आधीच ते रेडी ठेवा। आता आम्ही घेऊ इकडे सिम कार्ड आणि करन्सी चेंज करून घेऊ 5 दिवसाच्या ट्रिपच्या हिशोबाने थोडीशी। आणि सिम कार्ड घेतलेलं आहे आपण। सिम कार्ड आपल्याला पडलं एनसेल कंपनीचं घेतलेलं आहे, ते 400ला पडलं। त्यात 8 GB डेटा आहे 1 महिन्याचा आणि रात्री नाईट टाईम अनलिमिटेड डेटा आहे। तर इकडनं डायरेक्ट आपल्याला लुंबिनीसाठी काही नाही भेटणार। इकडनं लुंबिनी किंवा कुठेही जायचं असेल तर भैरवाला पहिलं जावं लागतं। तर ही भैरवासाठी आम्ही बस बघतोय। बस आता ती भरेल थोड्या वेळात आणि भैरवावरून बस पकडून आम्ही जाणार लुंबिनीला। लुंबिनीला एक रात्र स्टे करून उद्या जाणार पोखराला। तसं आपली आयटिनरी आहे। आयटिनरी मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पोस्ट करेल, तर तो बघून घ्या एकदा। नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत पोखरामध्ये। तर जे आपलं 1 दिवसाचं हॉस्टेलचं बुकिंग होतं ते आपण एक्सटेंड करून 2 दिवसाचं घेतलेलं आहे। ताईची आणि माझी दोघांची काल तब्येत खराब झाली जस्ट बॉर्डर क्रॉस केल्यानंतर, म्हणून आम्ही लुंबिनी स्किप करायचं ठरवलं। जे आपण ओव्हरनाईट बस करणार होतो ते आधीच केली आणि कालच आम्ही पोखराला पोहोचलो। तर पोखराला आलो, हॉस्टेलमध्ये चेक इन केलं आणि जे झोपलो ते आत्ता उठलोय। मग सकाळी आज आपण गुप्तेश्वर मंदिर करायला जाऊ। पोखरामध्ये गुप्तेश्वर मंदिर आहे, गुप्तेश्वर मंदिर करू, देवी वॉटरफॉल करू आणि अन्नपूर्ण हिमालयन रेंज आहे ती बघायला जाऊ। तिकडे जो अजून एक सागरकोट करून सनराईज पॉईंट आहे, तिथे आपण उद्या सकाळी जाणार आहोत। तर लुंबिनी तर आमचं स्किप झालं, ते आम्ही शेवटच्या दिवशी करणार आहोत। शेवटच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण बॉर्डर क्रॉस करू त्याआधी एकदा लुंबिनी फिरून जाऊ। जर इन केस तिकडे पण लेट झाला तर लुंबिनी स्किप होईल, पण तुम्ही लुंबिनी स्किप नका करू। लुंबिनी खूप चांगली जागा आहे, तिथे गौतम बुद्धांचं बर्थ प्लेस आहे। तर ते खूप बघण्यासारखं ठिकाण आहे चांगलं। तर आयटिनरी तर सध्या आपली चेंज झालेली आहे, पण बघू आता कसं काय। 2 hours later तिथे आम्ही आता गुप्तेश्वरला पोहोचलेलो आहोत। स्कूटी रेंट केलेली आहे आम्ही, 750 पडलेली आहे आम्हाला पर पर्सन, म्हणजे एका गाडीवर। तर स्कूटीचं कसं असतं, इकडे स्कूटी जर तुम्ही घेतली आणि पोलिसवाल्यांनी तुम्हाला जर पकडलं तर तुम्ही फ्रंट सीट घेतली आहे असं सांगायचं असतं इथे, कारण इथे अलाउड नाही आहे स्कूटी रेंट करायला। तर स्कूटी आम्ही रेंट केलेली आहे, 750ला पडलेली आहे आम्हाला। आणि इकडनं आता आम्ही गुप्तेश्वरवरून बाकीचे जे लोकेशन्स आहेत दिवसभराचे ते करू आता। व्यू बघा, व्यू स्कूटी चालवायला पण खूप मस्त आहे इथे, व्यू बघा म्हणजे
हे गुप्तेश्वर मंदिर आहे, ही माझी ताई. गुप्तेश्वरमधून बाहेर निघतोय अशा केव्समधून. इथे हे असं एंट्री एक्झिट आहे. खूप थोडीशी जागा आहे, म्हणजे एका टायमाला एकच नाही जाऊ शकते अशी जागा आहे इथे. इथे आहे देवीज फॉल आणि त्यासमोर तिथे आहे गुप्तेश्वर टेम्पल. तर हे एकदम समोरासमोरच आहे, क्रॉस करून तुम्हाला माझ्या मागे दिसू शकतं गुप्तेश्वर मंदिर आहे आणि इथे देवीज फॉल. तर हे लोकेशन तुमचे 5-10 मिनटावरतीच आहे. 2 मिनटावरती, 5 मिनटं पण नाही, 40 मीटर आहे. काय करतात आहे हां. तर इकडनं आपण गाडी आपली तिथेच पार्क केली आहे, कारण इथे सेम पार्किंग आहे म्हणून आम्ही तिथेच गाडी पार्क करून इथे आता आतमध्ये निघाले. काही कुठे गेली आता तिथे सुद्धा. हे देवीज फॉलचं एंट्रन्स आहे. इथे देवीज फॉलचं एक इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगतो, इथे इंडियन करन्सी चालत नाही, ओनली नेपालीज करन्सी चालते. 150 पर पर्सन चार्ज आहे फॉरेन सिटिझन्सला, नेपालीज 150. तर हा त्याचा इनसाइड मॅप आहे. आणि इथे राईटला तुम्ही स्टार्टिंगला आलात, एंट्री मारली तर इथे रेस्टरूम्स आहेत आणि इथे आपण आता एंट्री मारू. हा देवीज फॉलचा देवीज फॉल आहे नाव. हा त्याचा मॅप आहे. ते मनकामना भगवती आहे. ह्यामध्ये देवीची मूर्ती आहे. तर आपलं लक ट्राय करायचं, विश मागून कॉईन आतमध्ये फेकायचा. तर ज्याचा पडला त्याची इच्छा पूर्ण होईल असं त्याचं हे आहे. इथे बोर्ड लावलेला आहे, बिलिव्हर्स ट्राय युअर बेस्ट टू स्टिक युअर कॉईन इन द प्लेट. तर इथे प्लेट ठेवलेली आहे आतमध्ये. तर आम्ही आता इथे आलो आहोत इंटरनॅशनल माउंटन म्युझियममध्ये. तर इथे बघू शकता हे स्मारक बांधलेलं आहे, डेडिकेटेड टू माउंटेनियर्स हू लॉस्ट देअर लाईव्स. तर ह्याची एंट्री फीज आहे 350 नेपालीज रुपये पर पर्सन. आणि खूप सुंदर असं माउंटन म्युझियम आहे. हे आतमध्ये जे मेन म्युझियम आहे ते, आणि हे बॉटॅनिकल गार्डन. आणि गार्डन पण खूप छान आहे इकडचं. माउंट केटू काराकोरम. हा कुठे सांगू? कुठे? पाकिस्तान. केटू करायचं असेल तर पाकिस्तान. हा सेकंड आहे, तो हायेस्ट माउंट एव्हरेस्ट आहे, पण डिफिकल्टी लेवल केटूचं सगळ्यात जास्त. हा कांचनजुंगा, हा थर्ड आहे. हा कुठे आहे? हा नेपाळलाच आहे. ह्याला प्रॉब्लेम नाही, केटूला प्रॉब्लेम येतो. परमिशन घ्यायला जास्त ते पाकिस्तानमध्ये. आणि ह्याच्या डिफिकल्टी लेवल पण आहे, सगळ्यात जास्ती केटूचं आहे, काराकोरमचं. लाहोरचे आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स आहेत, ज्या माउंटेन रेंज हिमालय माउंटेन रेंजमध्ये सापडले दिसले. जसं आपण केव्समध्ये बघितलं त्या पाणी पडून पडून गळून गळून त्या स्टोनचा शेप कसा झालेला सेम. हा जिओलॉजी स्ट्रक्चर. हे टेक्टोनिक प्लेट्स ब्रेकडाऊन कशी झाली, फॉर्मेशन कसं झालं, इंडिया कसा बनला, हे इंडियाचं फॉर्मेशन आणि हिमालयाचं फॉर्मेशन, हे बिफोर टेक्टोनिक प्लेट्सचं फॉर्मेशन्स आहे.
आणि हे आफ्टर द फॉर्मेशन आहे. चला इकडनं युटर्न घ्यायचं आपल्याला. जस्ट आम्ही ती ऑडिओ व्हिज्युअल्सची मूवी बघून आलो आतमध्ये. शो टायमिंग्स मी तुम्हाला अपलोड करेल आणि व्हिडिओमध्ये पण दिसतील, तर बघून घ्या. इकडे आल्यावर नक्की त्या टाईमच्या हिशोबाने व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला तो मूवी मिस नाही होणार. शॉर्ट फिल्म असते 17 मिनिट्सची आहे आणि त्यात खूप चांगली इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि खूप सुंदर अशी मूवी आहे ती. त्या कल्चरची आणि त्या जागेंची खूप चांगली इन्फॉर्मेशन आहे, जुने ट्राईब्स आणि कल्चर जे आहेत त्याचे. व्ह्यू गेलाय पण व्ह्यू खूपच चांगला आहे, वर्थ आहे. इकडे जायचं आहे आपल्याला नेक्स्ट शिवालय. तिकडे शिवची मूर्ती आहे आणि इथे गौतम बुद्धाची मूर्ती आहे. खूपच सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. वाव. आता आम्ही पोचलो इथे पंगडी कोट. काय नाव आहे? हा पंगडी कोट शिव मंदिरच्या इथे बघू शकता. मॅजेस्टिक असं मंदिर आहे. व्ह्यू बघा इकडनं. इकडे बघू शकता हा वर्ल्ड पीस पागोडा आहे आणि तिकडे पोखरा, ही पोखरा सिटी आहे मेन. तिथे उद्या जाऊ म्हणते तिथे, पण उद्या काय जाणं नाही होणार आहे. हां आता आज असं म्हणून उतरेपर्यंत आणि पोखरा सिटीला जाईपर्यंत अंधारच होईल. रस्ते खूप चांगले तिकडचे. तुम्हाला जर 2 व्हीलर चालवायला आवडते तुम्ही नक्की हायर करा, कारण रस्ते खूपच चांगले आहेत. घाट आहे, मस्त आहे, चालवायला मजा येणार आहे तुम्हाला. गाडी बसमध्ये बसल्यापेक्षा ते बरं आहे. आणि जर तुम्हाला जास्त आवडतच असेल तर मग अजूनच भारी. का मला तर आवडतं आणि मला तर खूप मजा आली ह्या रस्त्यांवरती स्कूटी चालवायला. खूप मस्त. बाईक घ्यायची तर बाईक पण अवेलेबल असतात रेंटवरती. बाईकचे चार्जेस थोडे जास्त असतात. आम्ही गाडी लावलेली आहे, त्यांची दिलेली आहे त्यांना परत रिटर्न. गाडी परत दिलेली आहे दुकानवाल्याला. आणि इथे आम्ही मार्केट हे जे चालतं हे मेन पोखरा मार्केट आहे. इकडनं आमचं जॉस्टेल आमचं ह्या साईडला आतमध्ये आहे. जॉस्टेलला आम्ही आता चालत जाऊ, वॉक करू, बघूया काय भेटतं काय नाही. सिटी बसने नाही जाणार आता, आम्ही चालत जाऊ. पुढे जायचं त्या साईडला जाऊया. नाही आता जेवणच जाऊ ना, जेवणच मार्केटमध्ये बघू चांगलं काय भेटतंय. हां नाश्त्याला जाऊ. सकाळी आपल्याला परत पहाटे लवकर उठायचं आहे.